जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी बहिणी अजून एका झटपट आणि झणझणीत रेसिपी सोबत आली आहे. तर छान अशी आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी फरसबीची भाजी, तीही जरा हटके पद्धतीने म्हणजेच माझ्या पद्धतीने. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, फरसबीची भाजी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी तर फरसबी तुम्ही ना छान अशी मोडून किंवा ना चाकूच्या साहाय्याने बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर आता ना इथे एक पसरट पॅन कढई जे काही असेल ते छान असं तापवून घ्यायचंय तुम्हाला आणि त्याच्यात 1 ते 2 मोठे चमचे इतकं तेल ऍड करायचंय. आणि तेल मस्त कडकडून तापलं की त्यामध्ये टाकायची अर्धा चमचा मोहरी. मोहरी मस्त तडतडायला लागली की त्यामध्ये टाकायचंय अर्धा चमचा जिरं. ते दोन्हीला छान असं फुलू द्यायचंय. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचेत आपल्याला. हे बघा, लसणाला थोडासा लालसर कलर यायला लागला की त्यामध्ये मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय. त्याला सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचंय. हे बघा, कांद्याला थोडासा आपला गोल्डन ब्राऊन कलर आला ना की आपण जी फरसबी चिरून घेतली आहे ना ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे. तुम्ही फरसबी हवा तर अजून बारीक चिरून घेऊ शकता किंवा अजून थोडी मोठी ठेवली ना तरी देखील काहीच हरकत नाही. त्याचसोबत एक बारीक चिरलेला टोमॅटो. मी तरी शक्यतो फरसबीची भाजी करताना ना टोमॅटो तेलात तळत नाही, कारण असं वरून टाकल्याने ना भाजीला छान असा आंबूस फ्लेवर येतो. आणि एक बारीक चिरलेला बटाटा सुद्धा ऍड केलाय मी. बटाटा नसेल आवडत स्किप केला तरी देखील चालेल. आता इथे ना थोडंसं मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं ना ही फरसबी परतून घ्यायची आहे तेलावर. जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही टोमॅटो तेलात देखील तळून घेऊ शकता, पण असं वरून टाकून बघा भाजीला ना एक वेगळीच चव येते. आता हे सगळं असं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं तेलावर. हे बघा, फरसबी आपले बाकीचे जे बटाटा टोमॅटो म्हणा छान असं तेलावर चरचर परतले गेले ना की आता यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे. मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद ऍड करतेय, 2 चमचा आमचा घरगुती मसाला, त्याचसोबत 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर. बस, बाकी आणि मीठ टाकायचंय चवीपुरतं. आणि सगळे जिन्नस ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि भाजी ना टिफिनसाठी अगदी झटपट होते, कमी वेळात कमी साहित्यात, त्यातल्या त्यात ना खूप छान लागते. आणि मला असं कोणी वाटत नाही की ज्याला कोणाला फरसबी आवडत नसेल, पण ज्यांना कोणाला आवडत नसेल ना त्यांनी ह्या पद्धतीने बनवून बघा, भन्नाट लागते. हे बघा, सगळे जिन्नस आता मसाले मिक्स केले ना की ह्यामध्ये एक साहित्य आहे ते टाकायला अजिबात विसरू नका. ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट. थोडंसं जाडसरच टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही एंडला टाकलं तरी देखील चालेल किंवा आत्ता टाकलं तरी देखील चालेल. हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं. आणि इथे मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीये. वाफेवरच शिजवून घ्यायची आपल्याला ही भाजी. हे बघा, व्यवस्थित मिक्स झालं की झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे फरसबी आपल्याला. आणि मध्ये मध्ये 2-3 मिनिटाला भाजी मिक्स करत राहा बिकॉज आपण शेंगदाण्याचं कूट टाकलंय, त्यातल्या त्यात पाण्याचा वापर न केल्यामुळे भाजी खाली चिटकू शकते. तर मध्ये मध्ये ना मिक्स करत राहायचं. बघू शकता वाफेवर कशी भाजी शिजायला लागली आहे आपली. आणि जितकं तुम्ही पाणी ऍड कराल ना तितकं या भाज्यांची चव ना नाहीशी होते. त्यामुळे ना पाण्याचा वापर करायचाच नाही. जर तुम्हाला जास्त सुकी वाटत असेल ना थोडासा पाण्याचा शिंतोडा मारू शकता तुम्ही. तर मंडळी, मस्त अशी आपली भाजी ना वाफेवर शिजली गेलेली आहे, बघू शकता. तुम्हाला एक मी बटाटा तोडून दाखवते. हे बघा, बटाटा सुद्धा किती प्रॉपर शिजलाय. अगदी पाण्याचा एक थेंबही आपण वापरलेला नाहीये. आणि बघा ना कसली भाजी एकदम अशी रसरशीत दिसतीये. मस्त भाजी झालेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली चमचमीत अशी फरसबीची भाजी तयार आहे, ज्याला की आपण बीन्सची भाजी पण म्हणू शकतो. आणि ना ही भाजी अगदीच कमी वेळात होते, शिजायलाही जास्त काही वेळ लागत नाही. फक्त फरसबी जेव्हा आपण विकत घेतो ना तेव्हा कोवळी बघून घ्यायची, नाही तर निब्बर असली तर मग पाणी टाकून शिजवावी लागते. आणि आपण पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाहीये तरी सुद्धा तुम्ही बघू शकता भाजी कसली मस्त अशी रसरशीत झालीये. हे बघा, टिफिनसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. मस्त एक बटाटा घालायचा, भाजी खूप छान होते. आणि हे बघा ना, मस्त चपाती भाकरी सोबत सगळ्यासोबतच छान लागते. सो तुम्ही एकदा ना घरी नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज.
खात राहा, मजेत राहा.